तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील वाण नदीपात्रात असलेल्या रिंगणवाडी वानखेड काटेल कोलद काकणवाडा या ठिकाणावरून दिवसाढवळ्या तहसीलदार प्रशांत पाटील यांच्या आशीर्वादाने रेतीचे अवैध उत्खनन सुरू आहे। तसेच तालुक्यातील हर्रास न झालेल्या पूर्णा नदीपात्रात पेसोडा येथून बोट व केनी मशीनचे सहाय्याने रेतीचे अवैध उत्खनन सुरू असल्याचा आरोप किसान सेनेच्या वतीने करण्यात आला। वाण नदीपात्रात सुरू असलेल्या अवैध रेती उत्खननाला जबाबदार असणाऱ्या तहसीलदार पाटील व संबंधित तलाठी मंडळ अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी शिवसेना किसान सेनेचे उपजिल्हाप्रमुख अमोल ठाकरे यांनी बुलढाणा जिल्हाधिकाऱ्यांना 10 मार्च रोजी दिलेल्या निवेदनातून केली आहे। वाण नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर रेतीचे उत्खनन झाल्याने परिसराचे व नदीपात्राचे पूर्ण स्वरूपच बदलले आहे। तसेच पांडव नदीपात्रामध्ये पळशी, झासी, उमरा, पंचाळा या नदीपात्रातून JCBच्या सहाय्याने दिवसरात्र रेतीचे व रुडीचे उत्खनन सुरू आहे। याशिवाय आसवंद येथील पूर्णा नदीपात्रात बोटीच्या सहाय्याने दिवसरात्र वाळूचा उपसा सुरू असल्याचा आरोप या निवेदनातून करण्यात आला आहे। MCN न्यूज मराठीकरिता संपादक राजीव वाढे, संग्रामपूर।